मध्यरात्रीचा पोलिसांचा मोठा ॲक्शन. जायखेडा पोलिसांचा अवैध वाळू माफियांवर दणका. रात्रीचा काळोख, निर्जन रस्ता आणि भरधाव वेगाने धावणारा वाळूने भरलेला हायवा. नाशिक ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांचा काळा कारभार उघड झाला आहे. जायखेडा पोलिसांना मिळाली गुप्त माहिती आणि काही क्षणांतच सुरू झाली थरारक कारवाई. 20 लाखांचा हायवा, 6 ब्रास अवैध वाळू आणि मध्यरात्रीचा पोलिसांचा मोठा ॲक्शन प्लॅन. नेमकं काय घडलं? कोठून येत होती ही वाळू आणि या रॅकेटमागे कोण? पहा 24x7 न्यूज रिपोर्टचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा पोलिसांनी अवैध गौण खनिज वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार दिनांक 5 मे 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ताहाराबाद ते पिंपळनेर रोडवरील कातरवेल शिवार परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती जायखेडा पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर परिसरात नाकाबंदी केली. काही वेळातच संशयास्पदरित्या वेगाने येणारा एक मोठा 14 टायर हायवा ट्रक पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी वाहन थांबवत तपासणी केली असता वाहनामध्ये अवैधरित्या गौण खनिज वाळू भरलेली आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक MH15 HH 2552 असा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या 14 टायर हायवा वाहनाची किंमत अंदाजे 20 लाख रुपये. वाहनात आढळून आलेली 6 ब्रास गौण खनिज वाळू अंदाजे 36,000 रुपये किमतीची असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा दाखल. या प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या जायखेडा पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. नदीपात्रांचे नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसूल विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. अशा परिस्थितीत जायखेडा पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अवैध वाळू माफियांविरोधातील कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत.